तुम्ही नवी मुंबई नवं सरकार अशी घोषणा दिलेली, म्हणजे ते नवी मुंबईमध्ये महापौर बनेल का तुमचा? तिथे काय बदल होईल का इतक्या वर्षात आता? आता तो 16 तारखेला कळेलच ना. आणि अजून एक होतं, ह्याच कार्यक्रमामध्ये पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि ठाण्यातील विरोधकांनी टीका केलेली की ठाण्यामध्ये अंतर्गत मेट्रो प्रकल्प आणतायत, म्हणजे तो 12,000 कोटींचा हे खर्च करून, आणि ठाण्यामध्ये एका पाठोपाठ एक प्रकल्प आहे आणि ठाणेकर त्यात पिचला गेलाय, आणि ते प्लस ठाणे बोरिवली व बोगदा वगैरे, त्यामुळे वाहतूक कोंडी होईल. तर हे सर्व प्रकल्प खरंच गरजेचे आहेत का त्यांच्या दृष्टीने? ठाणे बोरिवली टनेल होईल, 2 तास लागतात असं वळसा घालून द्यायला. 15 मिनिटात बोरिवल्याला गेलं काय त्याला त्रास होईल? गरजेचं नाही, गरजेचंच आहे. आता ठाण्यामध्ये ठाणं वाढतंय, उलट आम्ही ठाण्याचं एक्सपान्शन करतोय. आपल्या गायमुखवरून पुढे आपण गेलो की 3 ब्रिज MRD बनवते. पलीकडे जे भिवंडीचं आहे ना तालुक्याचा परिसर, काय त्याला म्हणतो, पोईसर आणि काल्हेर नाही रे, खारबाव, म्हणजे तिथे हे करतोय आपण. त्यामुळे ठाणं हे वाढतंय. ठाण्यात आज बघा ना, पूर्वीचे रस्ते बघा, आताचे रस्ते बघा. ठाण्यामध्ये मोठं सेंट्रल पार्क झालं आहे, मेट्रोचं काम युद्धपातळी सुरू आहे, इंटरनल मेट्रो लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी आपण करतोय. आपण पॉट टॅक्सीचा प्रयोग करतोय मुंबईत पण, BKC पण आणि ठाण्याला पण. आता BKC आपल्या हाफिज कॉन्ट्रॅक्टरनी खालचं जे जमिनीखाली भुयारी टनेल्स बनवून त्याच्यामधून वाहतूक ट्रॅफिक म्हणजे सुरू करणार, आणि BKC कुर्ला असं 70 किलोमीटरचं त्यांनी नेटवर्क तयार केलं आहे. पण पहिला प्रयोग आम्ही BKCत करतोय. जसं अंडरग्राऊंड मेट्रो तसं अंडरग्राऊंड खालून टनेलमधून गाड्या जाणार. त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी होईल. थोडंसं आता वेळ लागेल, पण होणार. ठाण्याचे मेट्रो आता मी ट्रायल रन घेतलं त्या दिवशी. आता ते पुढचा टप्पा करतोय पुढ्या वर्षभरामध्ये.